न्यायबोधिनी तर्कसंग्रह. तर काल आपण करण म्हणजे काय याचा विचार केला. आता मागे 4 प्रकारचं सांगितलं होतं. प्रत्यक्ष प्रमा प्रमेची किती भेद केले होते? 4. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द. बरोबर. आणि त्या 4 प्रकारच्या प्रमेचं करण देखील किती सांगितलं होतं? 4. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द. बरोबर. आणि ते जे 4 प्रमाण झाले, मग 4 करण आहे म्हणजे 4 काय ते प्रमाण आहे. आणि त्या 4ही प्रमाणाचं एक सामान्य लक्षण बनवलं होतं. म्हणजे ज्या लक्षणाचा समन्वय 4ही ठिकाणी होईल असं केलं होतं. काय लक्षण केलं होतं? प्रमाकरणत्वम प्रमाणस्य लक्षणम. प्रमाचं जे करण आहे त्याला काय म्हणतात? प्रमाण. बरोबर. प्रमेचं जे करण त्याला काय म्हणायचं? प्रमाण. मग ती प्रमा कोणती असो, प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द आहे की नाही, कोणत्याही प्रमेचं जे करण त्याला म्हणायचं काय? प्रमाण. आणि तिथं हा पण एक उल्लेख केला होता की हे प्रमाणाचं सामान्य लक्षण आहे. प्रत्येकाचं एकाचं लक्षण आम्ही पुढे सांगणार आहोत. आता तो प्रसंग आला. तर म्हणे मग ठीक आहे, तुम्ही मागे बोललात होता की प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण आम्ही स्वतंत्र करू, अनुमानाचं लक्षण स्वतंत्र करू, वगैरे वगैरे. प्रत्येक प्रमाणाचं वेगवेगळं लक्षण करू. मग करा. तर आता सांगताहेत प्रत्यक्ष तत्र प्रत्यक्ष ज्ञान करणम प्रत्यक्ष. ठीक. तत्र म्हणजे त्या 4 प्रमाणामध्ये जे पहिलं प्रमाण आहे कोणतं? प्रत्यक्ष. तर त्याचं लक्षण करतायत प्रत्यक्ष ज्ञान करणम. प्रत्यक्ष ज्ञानाचं जे करण त्याला म्हणायचं काय? प्रत्यक्ष प्रमाण. हे प्रमाणाचं लक्षण आहे. लक्षात आलं? हा. मग आता पुन्हा प्रश्न येईल की प्रत्यक्ष ज्ञानाचं करण, पण प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय? तर त्याचंही लक्षण करणार आहे मूळमध्ये पुढे. त्यापूर्वी यावर जी न्यायबोधिनी आहे त्याचा विचार करू. ठीक आहे. न्यायबोधिनी पहा. षड्विध इंद्रिय भूत प्रत्यक्ष प्रमाणस्य लक्षणम आह तत्र इति. लागलं? मूळमध्ये जी तत्र इत्यादी पंक्ती आलेली आहे त्या पंक्तीच्या द्वारे प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण करत आहेत कोण? ग्रंथकार. तर प्रत्यक्ष प्रमाण आहे कोण हो? तर बघा, इंद्रिय किती आहेत? 6 आहे की नाही. प्रसिद्ध आहे 5 ज्ञानेंद्रिय. नैयिक मतानुसार मन सुद्धा काय आहे? इंद्रिय आहे. मन आणि 5 ज्ञानेंद्रिय एकूण किती झाले? 6. आणि 6 जी इंद्रिय आहेत हेच आहेत प्रत्यक्ष प्रमाण. हेच काय आहे? जी प्रत्यक्ष प्रमाण. मग त्यांचं लक्षण करायचं आता. ठीक आहे ना. तेच दिलं आहे. षड्विध म्हणजे 6 प्रकारचं जे इंद्रिय. षड्विध इंद्रिय भूत प्रत्यक्ष प्रमाणस्य. 6 प्रकारचे इंद्रिय स्वरूप जे प्रत्यक्ष प्रमाण. 6 प्रकारचे इंद्रिय झाले आणि ते 6 प्रकारचे इंद्रिय हेच काय आहेत? प्रत्यक्ष प्रमाण. त्यांचं लक्षण षड्विध इंद्रिय भूत प्रत्यक्ष प्रमाणस्य लक्षणम आह. प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण करत आहे तत्र इत्यादी पंक्तीच्या द्वारे. चला पुढे. प्रमाभूत प्रत्यक्षादिषु प्रत्यक्षात्मकम यज्ञानम चाक्षादि प्रत्यक्षम तत्प्रति व्यापारवत असाधारणं कारणं इंद्रियं भवति. अतः प्रत्यक्ष ज्ञान करणत्वं प्रत्यक्षस्य लक्षणं. पंक्ती पहा. प्रमाभूत प्रत्यक्षादिषु. प्रमाभूत प्रमास्वरूप अशा किती प्रमा आहेत? 4. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द. बरोबर आहे. त्यात पहिली प्रमा कोणती? प्रत्यक्ष. पंक्ती पहा. प्रमाभूत प्रत्यक्षादिषु. प्रमा स्वरूप जे प्रत्यक्ष आदी 4 प्रमा आहेत त्यांच्यामध्ये
प्रत्यक्षात्मकम यज्ञानम, प्रत्यक्षात्मक जे ज्ञान अर्थात प्रत्यक्ष प्रमा कोणती प्रत्यक्ष प्रमा? चाक्षुषादि प्रत्यक्षम. लागलं जी. प्रत्यक्षात्मक जे ज्ञान आहे ज्याला आपण चाक्षुषादि प्रत्यक्ष म्हणतो, तत्प्रती त्याकरिता अर्थात चाक्षुषादि प्रत्यक्ष हे काय झाली? प्रत्यक्ष प्रमा. आणि त्याच्या करिता जे करण आहे की नाही ते काय होईल? प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण. ठीक. तर प्रमाभूत प्रत्यक्षादिषु प्रत्यक्षात्मकम यज्ञानम चाक्षुषादि प्रत्यक्षम तत्प्रती त्यांच्याकरिता व्यापारवत असाधारणम कारणम इंद्रियम भवती. त्या प्रत्ययाने चाक्षुषादि प्रत्यक्ष ज्ञानाकरिता अर्थात प्रत्यक्ष प्रमेय करिता व्यापारवत असाधारण कारण कोण आहेत? इंद्रिय आहेत. आणि म्हणून इंद्रियच काय आहेत? प्रत्यक्ष प्रमाण. इंद्रिय काय जी? प्रत्यक्ष प्रमाण. कारण जे आहे तेच प्रमाण आहे. करणाचं काय लक्षण केलं आहे? व्यापारवत असाधारणम कारणम करणम. कारण म्हटलं होतं ना, तत्करणम अपि चतुर्विधम आहे की नाही. प्रत्यक्ष आधी ज्या प्रमा आहेत त्यांचं जे करण म्हणजेच प्रमाण ते किती आहे? 4 प्रकारचं. मग करणाचं लक्षण केलं मध्ये व्यापारवत असाधारणम कारणम करणम आहे की नाही. आता समजा चक्षुरेंद्रिय आहे ते झालं प्रत्यक्ष प्रमाण आणि त्यापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान ते झालं प्रत्यक्ष प्रमाण. जसं समोर घट आहे तर ज्ञान झालं अयम घटः. अयम घट हे जे ज्ञान झालं हे झाली प्रत्यक्ष प्रमाण. आणि त्या प्रत्यक्ष प्रमेय करिता व्यापारवाल असाधारण कारण आहे चक्षुरादी इंद्रिय. आणि म्हणून चक्षुरादी इंद्रिय हे काय आहे? प्रमाण. लक्षात आलं की नाही. आता अयम घट या ज्ञानाकरिता असाधारण कारण चक्षु आहे की नाही? असाधारण कारण आहे. आता तो दाखवला पाहिजे कसा? व्यापार वाला. व्यापार कोण आहे मधी? तर ध्यान द्या, चक्षुरेंद्रिय. बरोबर. समोर आहे घट. काय आहे? घट. समजा चक्षुरेंद्रियाचा आणि घटाचा संयोग झालाच नाही तर अयम घट असं प्रत्यक्ष होईल का? नाही होणार. अयम घट हे प्रत्यक्ष होण्याकरिता काय पाहिजे? चक्षुरेंद्रियाचा आणि घटाचा संयोग पाहिजे. बरोबर आहे की नाही. आणि संयोग हा कधी पण द्विष्ट असतो. कमीत कमी दोघात संयोग होतो. 2, 3 पण चालतात. 2 आहे की नाही. आणि ज्या दोघाचा संयोग होतो ते दोघं त्या संयोगासाठी काय असतात? कारण. जसं घटपटाचा संयोग झाला तर त्या घटपटाच्या संयोगाकरिता कारण कोण? घट आणि पट. हस्तद्वयाचा संयोग झाला तर त्या संयोगाकरिता कारण कोण? हस्तद्वय. तसं इथं चक्षुरेंद्रियाचा आणि घटाचा काय झाला आहे? संयोग. काय जी? चक्षुरेंद्रियाचा आणि घटाचा काय झाला आहे? संयोग. मग त्या संयोगाकरिता कारण कोण? चक्षु आणि घट. ध्यान द्यायची आहे की नाही. लक्ष द्या इकडं, नाही तर लक्षात येणार नाही. काय संयोग कुणा सांगितला? चक्षुरेंद्रियाचा आणि घटाचा काय झाला आहे? संयोग. बरोबर. मग त्या संयोगासाठी कारण 2 कोण? चक्षु आणि घट. कोण कारण आहे? चक्षु आणि घट. कार्य कोण? संयोग. अर्थात तो संयोग कुणापासून उत्पन्न झाला? चक्षुपासून आणि घटापासून. तर चक्षुपासून उत्पन्न झाला की नाही. चक्षुपासून जन्य आहे कोण? संयोग. आणि चक्षुपासून उत्पन्न होणारी जी प्रमा ज्ञान अयम घट इत्याकारक ज्ञान त्या ज्ञानाकरिता जनक तो संयोग आहे की नाही. अर्थात तो संयोग काय ठरला? व्यापार. कसं? तज्जन्यत्वे सती चक्षुजन्यत्वे सती. चक्षुपासून जन्य आहे कोण? चक्षु घटाचा संयोग. तज्जन्यत्वे सती तज्जन्य तज्जन्य चक्षुजन्य कोण? प्रमा, प्रत्यक्ष प्रमा. अयम घट इत्याकारक प्रत्यक्ष प्रमा. बरोबर. आणि त्या प्रमेचा जनक तो संयोग आहे की नाही. म्हणजे व्यापाराचं लक्षण केलं. मग त्या संयोग रूप व्यापार वाला कोण झाला? चक्षु. मग चक्षु हा व्यापारवत
असाधारण कारण आहे की नाही? आहे. अर्थात चक्षु काय ठरला? कारण. अर्थात चक्षु काय ठरला? प्रमाण. आणि प्रमा कोण? चक्षुराधिकापासून उत्पन्न होणारं ज्ञान. अयम घट इत्याकारक जे ज्ञान, ही झाली प्रमा. आणि त्याकरिता प्रमाण कोण? चक्षु. चक्षु प्रमाण का बरं? तो व्यापार भाला असाधारण कारण आहे म्हणून. लक्षात आलं आता? आता पंक्ती पहा. न्यायबोधिनी. प्रमाभूत प्रत्यक्षादिषु, सापडलं सर्वांना? दुसरी चोळ आहे. प्रमाभूत प्रत्यक्षादिषु प्रत्यक्षात्मकम यज्ञानम. प्रत्यक्षात्मक जे ज्ञान आहे, अयम घट अयम पट इत्यादी ज्ञान, यज्ञानम चाक्षुषादि प्रत्यक्षम. त्याला आपण काय बोलू शकतो? चाक्षुषादि प्रत्यक्ष. आदि शब्दाने चाक्षुष प्रत्यक्ष, रासन प्रत्यक्ष, त्वाच प्रत्यक्ष, घ्राणच प्रत्यक्ष, श्रोत्रच प्रत्यक्ष, मानस प्रत्यक्ष. त्या त्या इंद्रियाने उत्पन्न होणार ते प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्षात्मकम यज्ञानम चाक्षुषादि प्रत्यक्षम तत्प्रति, त्याकरिता व्यापारवत असाधारणम कारणम इंद्रियम भवती. व्यापार वाल असाधारण कारण कोण आहे? इंद्रिय आहे. अतः म्हणून प्रत्यक्ष ज्ञान करणत्वम प्रत्यक्षस्य लक्षणम. लक्षण बनलं मग. प्रत्यक्ष ज्ञानाचं जे करण आहे त्याला म्हणायचं काय? कशाचं लक्षण आहे? प्रत्यक्ष प्रमाणाचं. प्रत्यक्ष प्रमाणाचं काय लक्षण झालं? बोला. प्रत्यक्ष ज्ञान करणत्वम प्रत्यक्ष प्रमाणस्य लक्षणम. बोला. प्रत्यक्ष ज्ञान करणत्वम प्रत्यक्ष प्रमाणस्य लक्षणम. ठीक. प्रत्यक्ष ज्ञान करणत्वम, प्रत्यक्ष ज्ञानाचं जे करण आहे त्याला म्हणायचं काय? प्रत्यक्ष प्रमाण. लक्षात आलं एवढं? चला पुढे ध्यान द्या. इंद्रियांचा विषयासोबत, लक्ष आहे ना? काय? इंद्रियांचा विषयासोबत जो सन्निकर्ष होतो तो किती प्रकारचा सन्निकर्ष आहे बरं? 6. बरोबर. कोण कोण? संयोग, संयुक्त समवाय, संयुक्त समवेत समवाय, समवाय, समवेत समवाय, विशेषण विशेष भाव. किती झाले? 6. बरोबर. त्यात विशेष विशेषण भाव हा सन्निकर्ष अभावाच्या प्रत्यक्ष करीत आहे. सोडून द्या त्याची गोष्ट. राहिले किती? 5. त्या 5 पैकी पहिल्याचं उदाहरण दिलं संयोग. चक्षुचा घटाचा काय झालाय? संयोग. आणि तो काय झाला? व्यापार. त्या व्यापारवाला असाधारण कारण कोण बनलं? चक्षु. कळलं? आहे की नाही? बर. संयोग जो होता तो चक्षुपासून उत्पन्न होत होता. आणि जो व्यापार असतो तो उत्करणापासून उत्पन्न व्हावा लागतो. कारण व्यापाराचं लक्षणच केलं आहे काय? तज्जन्यत्वे सती. म्हणजे व्यापार जो बी असेल तो कसा असला पाहिजे? जन्य. कुणापासून? जे करण बनवायचं आहे त्याच्यापासून. व्यापार कसा असतो? जी जन्य. काय व्यापार कसा आहे? जन्य. उत्पन्न होणारच असतो व्यापार. बरोबर. आता त्या 5 सन्निकर्षापैकी पहिला सन्निकर्ष संयोग सोडला तर पुढचे सन्निकर्ष बोला. संयुक्त समवाय, संयुक्त समवेत समवाय, समवाय, समवेत समवाय. किती झाले? 4. पहिलाच गेला, शेवटचा गेला. 6 मधून 2 गेले म्हणजे किती राहतात? 4. कळलं की नाही? गणित येतं ना? 4 सन्निकर्ष सापडले. कोण कोण बोला? संयुक्त समवाय, संयुक्त समवेत समवाय, 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 समवेत समवाय. या 4ही मध्ये सुद्धा समवाय शब्दाचा उल्लेख आहे की नाही? समवाय हा सुद्धा एक प्रकारचा सन्निकर्षच आहे. बरोबर. परंतु समवायाचं लक्षण करताना काय केलं होतं? नित्य संबंध समवाय. काय जी? नित्य संबंध. नित्य संबंधाचं नाव काय आहे? नित्य म्हणजे जो उत्पन्न होत नाही. नित्य कशाला म्हणायचं? जो उत्पन्न होत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे 4 सन्निकर्ष उत्पन्न होतात का? नाही होत. मग जर हे उत्पन्नच होत नाही तर या 4 सन्निकर्षाला संयोगाप्रमाणे व्यापार म्हणता येईल का? नाही.
जसा संयोग सन्निकर्ष व्यापार झाला होता की नाही, तसे 4 सन्निकर्ष व्यापार होऊ शकतील का? नाही होऊ शकत. बरोबर आहे की नाही? व्यापार होऊ शकत नाही. आणि जर हे 4 सन्निकर्ष व्यापार होऊ शकत नाही तर बाकीचं जे पुढचे प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष ज्ञान, त्याच्याकरिता तुम्ही इंद्रियांना करण बनवणार आहात. ते तुम्ही कसं काय बनवणार? कारण करण त्यालाच म्हणतो आम्ही जो व्यापारवाला आहे. आणि पुढचे सन्निकर्ष तर संयोगाप्रमाणे व्यापार होऊ शकत नाही. समजा उदाहरण ध्यानात घ्या, चक्षुरेंद्रिय करण आहे की नाही? आता घटाचा प्रत्यक्ष नाही करायचं आपल्याला. घटाच्या ठिकाणी असणारं घटाचं रूप किंवा घटाच्या ठिकाणी असणारी घटत्व जाती, या दोन्हीपैकी कुणाचं प्रत्यक्ष करायचं आहे. समजा घटरूपाचं प्रत्यक्ष करायचं असेल चक्षुने, तर कोणता सन्निकर्ष लागेल तिथं? कुणाचं प्रत्यक्ष करायचं आहे? घट रूपाचं, घटाचं नाही. कुणाचं? घट रूपाचं. कुणाच्या द्वारे प्रत्यक्ष करायचं? चक्षुच्या द्वारे. कुणाचं प्रत्यक्ष करायचं? रूपाचं. आता ज्याच्या द्वारे प्रत्यक्ष करायचं त्याचा, ज्याचं प्रत्यक्ष करायचं आहे त्याच्याबरोबर काय सांगितलं पाहिजे? सन्निकर्ष. संयोग नाही बोलायचं जी, संयोग स्वतंत्र सन्निकर्ष आहे. सन्निकर्ष म्हणायचं. सन्निकर्ष म्हणलं कोणता येऊ शकतो संबंध. संयोग म्हटला की तो एकच झाला, कळलं की नाही? आणि संयोग हा द्रव्याचाच होत असतो, लक्षात आलं की नाही? सन्निकर्ष हे सामान्य नाव आहे की नाही? मनुष्य हे सामान्य नाव आहे की नाही? आणि ब्राह्मण किंवा क्षत्रिय किंवा देवदत्त असा जर उल्लेख केला तर ते काय झालं? विशेष झालं, आहे की नाही? मग आता आपल्याला काय चालला होता विषय आपला? हा. तर घटाचं प्रत्यक्ष करत असताना, चक्षुच्या द्वारे घटाचं प्रत्यक्ष करत असताना कोणता सन्निकर्ष सांगितला होता? संयोग. आणि संयोग सन्निकर्ष उत्पन्न होतो म्हणून तो व्यापार बनला, बरोबर आहे की नाही? आता आपल्याला घटाचं नाही प्रत्यक्ष करायचं. कशाचं प्रत्यक्ष करायचंय? मग घटाच्या रूपाचं. मग कोणाच्या, कशाने प्रत्यक्ष करायचं? कोणाच्या द्वारे? चक्षु, आहे की नाही? मग चक्षुचा आणि घट रूपाचा काय सांगितला पाहिजे? सन्निकर्ष झाला पाहिजे. काय सांगितलं पाहिजे? आता चक्षुचा घट रूपाबरोबर कोणता सन्निकर्ष होईल बरं? संयुक्त समवाय. काय जी? संयुक्त समवाय. चक्षु संयुक्त कोण? घट. आणि त्या घटाबरोबर रूपाचा समवाय. मग चक्षुचा रूपाबरोबर कोणता? संयुक्त समवाय सन्निकर्ष. लक्षात आलं की नाही? मग आता समजा आपल्याला ज्ञान झालं चक्षुच्या द्वारे, काय? इदम रूपम, हे रूप आहे की नाही? रूपाचं ज्ञान झालं. मग रूपाचं प्रत्यक्ष झालं की नाही? तर त्या प्रत्यक्ष प्रमेयकरिता करण कोण आहे? चक्षु. पण त्या रूपाचं जी प्रत्यक्ष ज्ञान झालं, प्रत्यक्ष प्रमा उत्पन्न झाली, त्याकरिता करण चक्षु झाला पाहिजे. आणि त्याला करण म्हणता येईल तेव्हाच की त्याच्यावर करणाचं लक्षण गेलं पाहिजे. मग जसं घटाच्या प्रत्यक्षकरिता असाधारण कारण चक्षु आहे, तसं घट रूपाचं प्रत्यक्षाकरिता सुद्धा असाधारण कारण आहे कोण? चक्षु, आहे की नाही? असाधारण कारण एवढी गोष्ट मान्य झाली. पण नुसतं जे असाधारण कारण असतं त्याला आपण करण किंवा प्रमाण म्हणतो का? नाही. मग काय असलं पाहिजे? मग इथं आपल्याला व्यापार सांगावं लागेल. कोण? चक्षु. आता चक्षु व्यापार कसं काय होणार? तर चक्षु व्यापार वाला आहे हे सांगण्याकरिता व्यापार कोण हे अगोदर ठरवावं लागेल. मग घटाचं प्रत्यक्ष होत असताना जसं आपण व्यापार ठरवला होता, कोण? चक्षु घटाचा संयोग, तसं घटाचं रूप प्रत्यक्ष करत असताना सुद्धा आपल्याला व्यापार ठरवावा लागेल, बरोबर? आणि मग त्यात काय अवघड आहे? चक्षुचा आणि घट रूपाचा जो मधला सन्निकर्ष, कोण? संयुक्त समवाय, तो व्यापार आहे असं बोला. काय आहे? व्यापार असं कोणी म्हणेल तर सिद्धांती म्हणतात अरे त्या संयुक्त समवाय सन्निकर्षाला व्यापार म्हणता येणार नाही. आणि का? म्हणजे संयोगाला कसं काय तुम्ही व्यापार म्हटले अगोदर? अरे बाबा, संयोग उत्पन्न होणारी वस्तू आहे, जन्य आहे.
आणि जो व्यापार असतो तो कसा असतो? जन्य. व्यापार कसा असतो? जन्य. तज्जन्यत्वे सती, उत्पन्न होणारच व्यापार होऊ शकतो. कळलं की नाही? म्हणून संयोग तर व्यापार बनला, झाला. पण संयुक्त समवाय हा जो सन्निकर्ष आहे, घट रूपाचं प्रत्यक्ष होण्याकरिता दिलेला सन्निकर्ष कोणता? संयुक्त समवाय. तो व्यापार होऊ शकत नाही. म्हणजे का? म्हणजे समवाय नाव आहे त्याच्यात. म्हणजे असलं तर अहो समवाय त्यालाच म्हणतात जो नित्य असतो. नित्य संबंध हा समवाय. नित्य संबंधाचं नाव काय आहे? समवाय. आणि नित्य म्हणजे काय? जो उत्पन्न होत नाही त्याला नित्य म्हणतात. अर्थात समवाय काही उत्पन्न होत नाही, तो व्यापार कसं काय होईल? आणि व्यापार तर उत्पन्न होणारा असतो. आणि समवाय तर संयुक्त समवाय सन्निकर्ष तर व्यापार होऊ शकत नाही. आता काय करणार? लक्षात आली की प्रश्न कळला की नाही कळला? लक्षात आलं एवढं? आता काय करणार? म्हणजे मग काही नाही, आपण काय करू? या सन्निकर्षाला आता व्यापार बनवायचंच नाही म्हणे. म्हणजे मग कसं करणार? चक्षु तर करण आहे हे निश्चित, बरोबर. आणि करण आहे म्हणजे व्यापारवाला असाधारण कारण आहे. कोण? चक्षु. ही तितकंच खरं. बर, ज्ञान झालं कोणतं? इदम रूपम. त्या रूपाकरिता असाधारण कारण आहे कोण? चक्षु. आता राहिला सांगायचा फक्त कोण? व्यापार. काय सांगायचं राहिलं जी? व्यापार. आता काय करणार? ध्यानात घ्या. आणि मग काही नाही, आपण काय करू आता? एक कोणत्याही वस्तूचं जेव्हा प्रत्यक्ष होतं तेव्हा प्रक्रिया काय घडते ते एकदा लक्षात घेऊ. नैयिक सिद्धांतानुसार सर्वात अगोदर आत्ममनाचा संयोग होतो. काय होतं जी? आत्ममनाचा संयोग, बरोबर. नंतर आत्मसंयुक्त जे मन, त्या मनाचा त्या इंद्रियाबरोबर सन्निकर्ष होतो. त्या मनाबरोबर काय होतं? त्या इंद्रियाबरोबर काय होतो? जसं चक्षुच्या द्वारे जर एखाद्या वस्तूचं ज्ञान करायचं असेल ना, तर सर्वात अगोदर आत्ममनाचा संयोग आहे की नाही. नंतर त्या मनाचा चक्षु बरोबर संयोग. मनाचा काय व्हावा लागतो? चक्षु बरोबर संयोग. संयोग सन्निकर्ष. कारण चक्षु भी द्रव्य आहे, मन भी द्रव्य आहे. दोघाचा सन्निकर्ष संयोग. कारण ध्यानात घ्या, समजा चक्षुचा आणि घटाचा सन्निकर्ष झाला, पण चक्षुचा आणि मनाचा सन्निकर्ष नसेल तर चक्षुचा आणि घटाचा सन्निकर्ष होऊन सुद्धा घटाचं ज्ञान होत नाही. याचा अर्थ केवळ चक्षुचा आणि घटाचा सन्निकर्ष नको, तो तर पाहिजेच, पण त्यापूर्वी चक्षुचा आणि मनाचा काय पाहिजे? सन्निकर्ष पाहिजे. तो संयोग सन्निकर्ष आहे. लक्षात आलं की नाही? मग काय प्रक्रिया आहे? मनाचा आणि चक्षुचा काय व्हावा लागतो? ध्यानात घ्या. आणि मग अशा त्या चक्षुचा की ज्याच्या बरोबर मनाचा संयोग आहे, चक्षु बरोबर चक्षुरादी इंद्रिय, चक्षु शब्दाने कोणती इंद्रिय घ्यायची? चक्षु घेतला आपण इथं, तर चक्षु बरोबर मनाचा काय आहे? अशा त्या मनाचा अशा त्या चक्षुचा, चक्षुरादी इंद्रियांचा त्या विषयाबरोबर काय व्हावा लागतो? सन्निकर्ष व्हावा लागतो. लक्षात आलं की नाही? मग आता सांगा, इदम रूपम हे प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरिता चक्षु असाधारण कारण आहे की नाही? बर, त्या चक्षु बरोबर ते ज्ञान होण्याकरिता चक्षु बरोबर मनाचा सन्निकर्ष कारण आहे की नाही? आणि म्हणून मनाचा चक्षुचा काय झाला आहे? संयोगर्ष. कोणता? संयोग. आणि संयोग ज्या दोघात असतो ते दोघं त्या संयोगाचे काय असतात? कारण. इथं संयोग कुणाकुणाचा आहे? मनाचा आणि चक्षुचा. काय? मनाचा आणि चक्षुचा. मग मनाचा आणि चक्षुचा जो संयोग त्याकरिता कारण कोण कोण बरं? मन आणि चक्षु. मन आणि चक्षु. कारण कोण कोण आहे? मन बी आहे, चक्षु आहे. कारण झालं चक्षु, आणि त्या चक्षुपासून कोण उत्पन्न झाला? चक्षु मनाचा संयोग. चक्षुपासून उत्पन्न झाला की नाही? आहे की नाही? दोघांपासून झाला, पण चक्षुपासून झालाच ना, आहे की नाही? बर, चक्षु मनाचा संयोग झाल्याशिवाय इदम रूपम प्रत्यक्ष होऊ शकतं का? नाही होऊ शकत ना. झाला आता व्यापार. चक्षु मनाचा संयोग काय बनला? आणि कसं काय घटवा? व्यापाराचं लक्षण आहे काय? चक्षु तज्जन्यत्वे सती चक्षुजन्यत्वे सती.
चक्षुपासून जन्य कोण? चक्षु मनाचा झालं. पुन्हा तच्चक्षु तज्जन्य चक्षुजन्य कोण? इदम रूपम इत्याकारक प्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्ञान. आणि त्या प्रत्यक्ष ज्ञानाचा जनक तो चक्षु मनाचा संयोग आहे की नाही? झालं. तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनक. व्यापाराचं लक्षण बनलं. व्यापाराचं लक्षण गेलं कुठं? चक्षु मनाच्या संयोग. आता चक्षु हा व्यापार वाला झाला की नाही? कोण व्यापार? चक्षु मनाचा संयोग व्यापार वाला झाला. आणि असाधारण कारण आहेच. आणि म्हणून करण म्हणला. कोण? करण कोण म्हणला? चक्षु. लक्षात आलं की नाही? गेलं लक्षात करण्याचं. कळलं एवढं? म्हणून ही जी पुढची जी 4 सन्निकर्ष आहे ना, कोण कोण? संयुक्त समवाय, संयुक्त समवेत, समवेत समवाय, समवाय समवेत समवाय. या 4 सन्निकर्षाने ज्या बी वस्तूचं प्रत्यक्ष होईल त्याकरिता करण जो चक्षु आदी असेल त्याकरिता व्यापार कोण? चक्षु मनाचा संयोग. चक्षु मनाचा संयोग. बरोबर आहे की नाही? आणि पहिला जो सन्निकर्ष आहे संयोग तो तर व्यापार होतो, तिथं काही अडचण नाही. घटाचा प्रत्यक्ष होत असताना घटाचा आणि चक्षुचा संयोग झाला तो व्यापार आहे. लक्षात आलं नाही एवढं? आता पंक्ती पहा. अतः प्रत्यक्ष ज्ञान करणत्वम प्रत्यक्षस्य लक्षणम. मिळालं? पुढची पंक्ती काय आहे? आद्य. ऐका. आद्य सन्निकर्षातिरिक्त चतुर्विध सन्निकर्षाणाम समवाय रूपत्वेन इंद्रियजन्याभावात व्यापारत्वम न संभवति. पंक्ती लागली? अर्थ कळला पंक्तीचा? पुन्हा वाचतो. आद्य सन्निकर्षातिरिक्त चतुर्विध सन्निकर्ष. सन्निकर्ष एकूण किती आहेत? 6 आहे की नाही? त्यात शेवटचा अभावाचा प्रत्यक्ष करणारा म्हणून तो सोडला. राहिले किती? 5. त्यात पहिला गेला कारण संयोग तो उत्पन्न होतो. पहिला गेला. मधले राहिले किती? 4. पहा. आद्य सन्निकर्ष. आद्य सन्निकर्ष कोण? संयोग. त्याच्याहून अतिरिक्त पुढचे चतुर्विध 4 प्रकारचे सन्निकर्ष. लक्षात आलं एवढं? पंक्ती लागली का? आद्य सन्निकर्षातिरिक्त चतुर्विध सन्निकर्षाणाम 4 प्रकारचे सन्निकर्ष कोण कोण? संयुक्त समवाय, संयुक्त समवेत समवाय, समवाय समवेत समवाय. कळलं? चला. चतुर्विध सन्निकर्षाणाम समवाय रूपत्वेन. ती 4ही प्रकारचे सन्निकर्ष समवाय स्वरूप असल्यामुळे, कारण समवाय संबंध समवायाचं नाव 4ही ठिकाणी आलेलं आहे. समवाय रूपत्वेन इंद्रियजन्यत्व अभावात. समवाय स्वरूप असल्यामुळे ते इंद्रियजन्य होऊ शकत नाही. अर्थात त्यांच्या ठिकाणी काय आहे? इंद्रियजन्यत्वाचा अभाव आहे की नाही? अर्थात ते जन्य नाही आहे. सन्निकर्ष नित्य आहे. आणि जन्य नसल्यामुळे व्यापार होऊ शकतील का? नाही. चला. समवाय रूपत्वेन इंद्रियजन्यत्वाभावात व्यापारत्वम न संभवति. म्हणून ते 4ही सन्निकर्ष व्यापार होऊ शकत नाही. व्यापारत्वम न संभवति. इति. इति म्हणजे असं. म्हणून आता हा काय? इंद्रिय मन संयोगस्य एव. सापडलं का? इंद्रिय मन संयोगस्य एव बाह्य प्रत्यक्ष जननीये इंद्रिय व्यापारता. कळलं? म्हणून इंद्रिय आणि मनाचा जो संयोग आहे तो संयोगच बाह्य प्रत्यक्ष जननी. बाह्य मतलब चक्षुरादी इंद्रियाचे जे इंद्रिय, जे बाह्य इंद्रिय आहे, मन सोडून बाकीचे इंद्रिय आहे की नाही, 5 ज्ञानेंद्रिय, त्यांच्याद्वारे बाह्य पदार्थाचं ज्ञान होत असताना व्यापार समजायचा कोण? चक्षु मनाचा संयोग. इंद्रिय मन संयोगस्य एव बाह्य प्रत्यक्षे जननीये इंद्रिय व्यापारता होत्या. बरोबर? म्हणून ठीक आहे. पण मनाच्या द्वारा जेव्हा प्रत्यक्ष होतं मग तेव्हा काय करणार सांगतायत. मानस प्रत्यक्षे तू आत्ममन संयोगस्य एव सा बोध्या. सापडलं काय? मानस प्रत्यक्षे तू आत्ममन संयोगस्य एव सा बोध्या. सा
व्यापारता बोध्या, आहे की नाही? म्हणजे काय? मानस प्रत्यक्ष म्हणजे मनाच्या द्वारे जेव्हा प्रत्यक्ष होतं, कशाचं होऊ द्या, आत्म्याचं होऊ द्या किंवा आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखाधिकाचं प्रत्यक्ष होऊ द्या, त्या ठिकाणी व्यापार कोण? आत्ममनाचा संयोग. कारण मनापासून जन्य आहे तो आत्ममनाचा संयोग, आणि मनापासून उत्पन्न होणारं जे सुखदुःखाधिकाचं ज्ञान, त्याचा जनक आहे कोण? आत्ममनाचा संयोग. म्हणून तिथं व्यापार कोण? आत्ममनाचा संयोग. पंक्ती पहा, मानस प्रत्यक्षे तू आत्ममन संयोगस्य एव सा बोध्या, म्हणजे आत्ममनाचा संयोग हाच काय होईल? व्यापार. पंक्ती लागली आता, कळलं सर्व? चला मग पुढे. तर मूळ मध्ये लक्षण केलं आहे प्रत्यक्ष प्रमाणाचं, बरोबर ना? काय लक्षण केलंय बरं? प्रत्यक्ष ज्ञान करणम प्रत्यक्षम. अर्थ काय? प्रत्यक्ष ज्ञानाचं जे करण आहे त्याला म्हणायचं काय? प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष ज्ञानाचं करण. म्हणजे पण प्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणतात हेच आम्हाला माहित नाही. अगोदर प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय हे सांगितलं पाहिजे ना. प्रत्यक्ष ज्ञान कळालं मग कळेल की असं हे प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि त्याचं अमुक अमुक करण आहे आणि म्हणून ते प्रत्यक्ष प्रमाण आहे की नाही? म्हणून अगोदर काय कळलं पाहिजे? प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान तर कळेल काय? प्रत्यक्ष प्रमाण. कारण प्रत्यक्ष प्रमाणाचं काय लक्षण केलं आहे? प्रत्यक्ष ज्ञान करण. प्रत्यक्ष प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण आहे. पण प्रमाणाचं लक्षण करण्याकरिता प्रमाणाच्या लक्षणामध्ये एक पद आलं काय? प्रत्यक्ष ज्ञान. म्हणून ते अगोदर कळणं आवश्यक आहे. आणि म्हणून पुढच्या पॉइंट मध्ये प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण करतात. ठीक सापडलं ना? प्रत्यक्ष ज्ञान इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. बोला, इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रिय आणि अर्थ, अर्थ शब्दाचा अर्थ आहे विषय, त्या इंद्रियाचे ते विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध आदी आदी. तर इंद्रिय आणि अर्थ यांचा जो सन्निकर्ष, त्या सन्निकर्षापासून उत्पन्न झालेलं जे ज्ञान, त्या ज्ञानाला म्हणतात काय? प्रत्यक्ष ज्ञान. लागलं जी? इंद्रियजन्यम प्रत्यक्षम. थोडक्यामध्ये पुढे काय आहे? ज्ञानाकरणकम ज्ञानम प्रत्यक्षम तद्विद निर्विकल्पकम सविकल्पकम च इति. ठीक बघा आता, इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम ध्यान द्या. प्रत्यक्ष दोन प्रकारचा आहे, एक जीव प्रत्यक्ष, एक ईश्वर प्रत्यक्ष. काय जी? जीव प्रत्यक्ष, ईश्वर प्रत्यक्ष. त्याला दुसऱ्या शब्दात आपल्याला बोलता येईल जन्य प्रत्यक्ष, नित्य प्रत्यक्ष. काय जी? जन्य प्रत्यक्ष, नित्य प्रत्यक्ष. हा, तुम्हाला जे ज्ञान उत्पन्न होतं इंद्रियाच्या द्वारे प्रत्यक्ष ज्ञान, ही जन्य प्रत्यक्ष आहे. आपल्याला उत्पन्न होतं ज्ञान, अयम घट इदम रूपम अयम पट, असं ज्ञान उत्पन्न होतं. परंतु ईश्वराचं जे ज्ञान आहे ते नित्य ज्ञान आहे. ते उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही. ईश्वराचे ज्ञान इच्छा प्रयत्न हे सारे काय आहेत? दुसरी गोष्ट, ईश्वराला आपल्यासारखे इंद्रिय नाहीत. काय नाही जी? आपल्याला इंद्रिय आहेत, नाही? चक्षु श्रोत्र रसना त्वग आदी आदी. तसं ईश्वराला काय नाही. तरी सुद्धा ईश्वराला सर्वांचं याची यावत पदार्थांचं काय आहे? प्रत्यक्ष आहे. ज्ञान आहे म्हणजे अनुमिती आदी ज्ञान नाहीये. कसं ज्ञान आहे? ईश्वर सर्व जाणतो, सामान्य रूपाने पण जाणतो, विशेष रूपाने पण जाणतो. काही नाही, त्याला सारं दिसतंय. इथे सारे जण बसले आहेत, काहीतरी करतायत, वाचतायत, काहीतरी वाचता म्हणजे न्यायबोधिनी शिकतायत, हे बी करतायत. बाहेर रस्त्याने एखादा म्हणून चालला तो एवढंच मग काहीतरी शिकताय. म्हणजे त्याला परफेक्ट प्रत्यक्ष ज्ञान, ईश्वराला सारं ज्ञान आहे की नाही? हा, कोण किती खाल्लंय, कोण कधी झोपतोय, कोण कुठे जातोय, कोण पुण्य करतो, कोण पाप करतोय, कोण चोरून चहा पितो, सारं दिसतं कुणाला? हा, ईश्वराला. कारण ईश्वराला काय सर्वच प्रत्यक्ष आहे. कळलं की नाही? हा, आपण बाकीच्या लोकांपासून काही गोष्टी लपवू शकतो. कोणापासून? लोकांपासून. पण ईश्वरापासून कोणीच लपवू शकत नाही.
लक्षात आलं की नाही? म्हणून आपण कोणतंही काम करताना लोकांना नाही पाहायचं हे काम आपण करतोय आपले लोक पाहतात किंवा नाही पाहत हे नाही पाहायचं. पण बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का, चांगलं काम करताना समजा झाडू बिडू लावायची आश्रमात आहे की नाही, झाडं लावणारा काय विचार करतो, स्वामीजी काही अजून बाहेर येणार पाहिलं असतं शाबासकी तरी मिळाली असती. कळलं की नाही? पण हे पाहायचंच नाही आहे की नाही. काय पाहायचं, देख रहा है कौन, बस ईश्वर आहे की नाही. जाऊ द्या, आपला विषय चालू आहे काय जी, ईश्वराला सर्वच प्रत्यक्ष आहे. आणि ईश्वराचं ज्ञान कसं आहे जी, नित्य आहे. आणि प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण काय केलं, इंद्रियार्थ सन्निकर्ष जन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रिय आणि अर्थ यांच्या सन्निकर्षापासून जे ज्ञान उत्पन्न होतं त्याला म्हणतात प्रत्यक्ष. आता ईश्वराला इंद्रियच नाहीये तर इंद्रियाचा आणि अर्थाचा सन्निकर्ष कसं काय होणार, नाही होणार. आणि प्रत्यक्ष ज्ञान तर आहे म्हणजे लक्षण केलं प्रत्यक्ष ज्ञानाचं. ते जीवाच्या प्रत्यक्षावर चाललं पण ईश्वराच्या प्रत्यक्षावर जात नाही लक्षण. मग काय झाली अव्याप्ती. लक्षणाची काय बनली अव्याप्ती. काय म्हणलं अव्याप्ती, काय झालं, काय अव्याप्ती. काय झाली, लक्षण कमी पडलं, अव्याप्ती झाली. कळलं की नाही? मग आता काय करणार, तर मग म्हणे ठीक आहे दुसरं लक्षण करू. असं लक्षण करू आता की ते लक्षण जीवाच्या प्रत्यक्षावर पण जाईल आणि ईश्वराच्या प्रत्यक्षावर पण जाईल. करा म्हणजे चांगली गोष्ट. तर लक्षण केलंय दुसरं काय, ज्ञानाकरणकम ज्ञानम प्रत्यक्षम. बोला ठीक, ध्यान द्याजी, पुस्तकात नाही. ज्ञानाकरणकम ज्ञानम प्रत्यक्षम. कळलं ना? अर्थ काय त्याचा, ज्ञानाचे दोन प्रकार. काही ज्ञान असे आहेत, ध्यान द्या, की त्यांचं करण ज्ञान आहे. काही ज्ञान कसे आहेत जी त्यांचं करण ज्ञान आहे. त्यांना काय म्हणणार आपण, ज्ञान करणक ज्ञान. काय बोलणार, ज्ञान करणक ज्ञान. ज्ञान करणक ज्ञान म्हणजे ज्ञान आहे करण ज्ञानचं असं ज्ञान. बरोबर आहे की नाही? काही ज्ञान असे आहेत की त्यांचं करण ज्ञान नाही आहे. जर त्यांचंही करण ज्ञान असतं तर त्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बोलता आलं असतं काय, ज्ञान करणक ज्ञान. पण त्यांचं करण ज्ञान नाही म्हणून ज्ञान करणक ज्ञान आहेत का ते नाही. मग काय आहे, ज्ञान अकरणक ज्ञान. काय जी, ज्ञान अकरणक ज्ञान. एवढं लक्षात आलं की नाही? ज्ञान आहे अकरण म्हणजे ज्ञान करण नाही ज्यांचं असं ज्ञान. सरळ सरळ ज्ञान झालं तुम्हाला अयम घट. कोणापासून झालं, चक्षु. बरोबर आहे की नाही? चक्षु ज्ञान आहे का नाही. चक्षु काय आहे, इंद्रिय आहे. म्हणजे काय आहे, द्रव्य आहे. ज्ञान नावाचा गुण नाहीये, ज्ञान हा गुण आहे. आणि चक्षु काय आहे, द्रव्य आहे. आहे की नाही? कोण द्रव्य आहे चक्षु, पृथ्वी आहे का जल आहे का तेज आहे का वायू आहे का आकाश आहे. तेज तद्विदम नित्यम अनित्यम च पुनः त्रिविधम शरीर इंद्रिय विषय भेदात शरीरम आदित्य लोके प्रसिद्धम इंद्रियम कृष्ण ताराग्रवर्ती चक्षु. काय काय तिथं काय काय कृष्ण तारा रूपग्राहकम चक्षु. रूपाचं ग्रहण करणारा चक्षु कृष्ण ताराग्रवर्ती. मग कशाचा भेद आहे तो चक्षु, अनित्य तेजाचा म्हणजेच तेज स्वरूप आहे. कळलं की नाही? द्रव्य आहे कोण, चक्षु. आता चक्षु अयम घट या ज्ञानाकरिता करण चक्षु आहे की नाही, बरोबर. अयम घट हे जे प्रत्यक्ष ज्ञान आहे त्याचं करण कोण आहे, चक्षु. चक्षु ज्ञान आहे का नाही. मग आता अयम घट या प्रत्यक्ष ज्ञानाला तुम्ही ज्ञान करणक ज्ञान म्हणणार का ज्ञान अकरणक ज्ञान म्हणणार, ज्ञान अकरणक ज्ञान. ज्ञान अकरणक ज्ञान म्हणणार. एवढं लक्षात आलं की नाही. मग आता ध्यान द्या, ज्ञान करणक ज्ञान किती आहेत माहिती आहे का. बघा 4 ज्ञान आपल्याकडे, प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द. बरोबर. प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द 4 झाले. त्यात अनुमिती ज्ञानाकरिता करण कोण आहे, अनुमान. कोण अनुमान, व्याप्ती ज्ञान.
अनुमान म्हणजे कोण? व्याप्ती ज्ञान. तर अनुमिती ज्ञानाकरिता करण आहे व्याप्ती ज्ञान. कोण आहे करण? व्याप्ती ज्ञान. मग अनुमिती ज्ञान कसं झालं? ज्ञान करण ज्ञान. ज्ञान व्याप्ती ज्ञान आहे करण ज्याचं, असं हे अनुमिती ज्ञान झालं. ज्ञान करण ज्ञान कळलं. दुसरं घ्या उपमिती ज्ञान. बरोबर. उपमिती ज्ञानाकरिता करण आहे सादृश्य ज्ञान. काय? सादृश्य ज्ञान. तर उपमिती ज्ञानाला सुद्धा तुम्ही काय बोलणार? ज्ञान करण ज्ञान. बरोबर. चौथं घ्या शाब्दी ज्ञान, शाब्दी प्रमा. त्याकरिता करण आहे पद ज्ञान. काय आहे? पद ज्ञान. आता ही शाब्दी प्रमा सुद्धा, शाब्द ज्ञान सुद्धा कसं झालं? ज्ञान करण ज्ञान. बरोबर आहे की नाही? ज्ञान करण ज्ञान. ज्ञान करण ज्ञान किती झाले? 3. कोण कोण? अनुमिती, उपमिती, शाब्द. आता आला प्रत्यक्ष. प्रत्यक्ष हे ज्ञान करण ज्ञान आहे का ज्ञान अकरण ज्ञान आहे? ज्ञान अकरण ज्ञान आहे. म्हणजे ज्ञान करण नाही ज्याचं. 4 ज्ञान आहे ना, प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द. त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षाचं लक्षण करायचं आहे. बरोबर. मग काय लक्षण केलं? या 4 पैकी त्याला आम्ही प्रत्यक्ष म्हणतो की ज्याचं करण ज्ञान नाही. ज्याचं करण म्हणजे 4 पैकी ज्याचं करण ज्ञान नाही असं कोण आहे? प्रत्यक्ष एकच आहे. आणि 3 कसे आहेत? ज्ञान करण वाले आहेत. आहे की नाही? तिघाची व्यावृत्ती झाली आणि प्रत्यक्षाचं लक्षण म्हणलं. काय? ज्ञान अकरण ज्ञान. मग ती जीवाचं पण आहे आणि ईश्वराचं सुद्धा आहे. कारण ईश्वराचं ज्ञान सुद्धा कसं आहे? इंद्रियापासून उत्पन्न नाही, न ज्ञानापासून उत्पन्न आहे. मग ती ईश्वराचं ज्ञान सुद्धा कसं झालं? ज्ञान अकरण ज्ञान. त्याच्यावरही लक्षण गेलं. जीवाच्या प्रत्यक्षावर पण लक्षण सामान्य लक्षण झालं. दोन्ही ठिकाणी पोहोचणार. कोणतं? ज्ञान अकरणकम ज्ञानम प्रत्यक्ष. कळलं आता? पुढे पहा मूळमध्ये तद्वेदम. ते प्रत्यक्ष ज्ञान 2 प्रकारचं आहे. कोण कोण? निर्विकल्पकम, सविकल्पकम. लागलं? चला न्यायबोधिनी बघा आता. सापडलं का? न्यायबोधिनी. प्रत्यक्ष प्रमाण लक्षणम उक्त्वा प्रत्यक्ष प्रमालक्षणम आह इंद्रियार्थ सन्निकर्षयति. मिळाली पंक्ती. न्यायबोधिनीकार सांगतात मागच्या टॉपिक मध्ये, मागच्या पेजवर प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण केलं आणि प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण केल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रमाचं, प्रत्यक्ष ज्ञानाचं काय करत आहे? पंक्ती पहा. प्रत्यक्ष प्रमाण लक्षणम उक्त्वा म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण करून बोलून प्रत्यक्ष प्रमालक्षणम आह प्रत्यक्ष प्रमेचं लक्षण आता करत आहे. इंद्रियार्थ सन्निकर्ष इति. लागलं? चला पुढे. जन्य प्रत्यक्षस्य एव लक्षत्वम इत्यभिप्रायेन इदम लक्षणम. मिळालं जी? जे अगोदर लक्षण केलंय ना मूळमध्ये, कोणतं? इंद्रियार्थ सन्निकर्ष जन्यम ज्ञानम प्रत्यक्ष. तर न्यायबोधिनीकार म्हणतात हे जे प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण आहे ना, आहे की नाही? ध्यान द्या. तर या प्रत्यक्ष ज्ञानाचं हे जे लक्षण आहे प्रत्यक्ष ज्ञानाचं, या लक्षणाचं लक्ष कोण आहे? जन्य प्रत्यक्ष आहे. डोक्यामध्ये जन्य प्रत्यक्षाचंच आपल्याला लक्षण करायचं आहे असं मनात धरून हे लक्षण केलं गेलेलं आहे की नाही? आणि म्हणून जीवाच्या प्रत्यक्षावर लक्षण जातं, अव्याप्ती होणार नाही. पण जर तुम्हाला दोन्ही प्रत्यक्षाचं लक्षण मिळून पाहिजे असेल तर हे लक्षण सोडून द्या. दुसरं समजा. कोणतं? ज्ञानाकरणकम ज्ञानम प्रत्यक्ष. लागली पंक्ती? पंक्ती पहा. जन्य प्रत्यक्षस्य एव लक्षत्वम म्हणजे आमच्या लक्षणाचं लक्ष जन्य प्रत्यक्षच आहे असं समजून हे लक्षण केलं गेलं. ठीक. जन्य प्रत्यक्षस्य एव लक्षत्वम इति अभिप्रायेन, या अभिप्रायाने इदम लक्षणम. इदम लक्षणम कोणतं लक्षण? इंद्रियार्थ सन्निकर्ष जन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. चला पुढे. ईश्वर प्रत्यक्ष साधारणम तू म्हणजे का हो? ईश्वराच्या प्रत्यक्षावर मी लक्षण गेलं पाहिजे आणि जीवाच्या प्रत्यक्षावर पण लक्षण गेलं पाहिजे. असं साधारण लक्षण बनवा की जे दोन्ही ठिकाणी गेलं पाहिजे. जे साधारण असतं ते सर्व ठिकाणी जात असतं.
विशेष असतं ते सर्व ठिकाणी जात नाही. कळलं की नाही? गावामध्ये एखादा मनुष्य असा असतो बिचारा गरीब आहे की नाही, त्याला कोणी आमंत्रण देतं आणि कदाचित कोणी विसरलंच आमंत्रण द्यायचं तरी त्याला काही त्याचं नसतं. तो त्या पंक्तीत जाऊन नसतं जेवण करतो. साधारण आहे. कळलं की नाही? परंतु एखादा पाटील तो कुठेही पंक्तीत जाऊन जेवल का? नाही. त्याला काय द्यावं लागतं? आमंत्रण. तो काय झाला? विशेष. कळलं की नाही? आपल्याला लक्षण कसं करायचंय आता? साधारण. साधारण म्हणजे कसं? दोन्ही ठिकाणी सर्व प्रत्यक्षावर जाणार. कळलं ना? चला मग. ईश्वर प्रत्यक्ष साधारणम तो ज्ञानाकरणकम ज्ञानम प्रत्यक्षम इति हे लक्षण आहे. लागलं? पुढे पंक्ती पहा. क्षेपकम लक्षणम इदम. न्यायबोधी नाही तुमच्यात? नाही तर जाऊ द्या मग, काय हरकत नाही. न्यायबोधिनीकाराचा अभिप्राय आहे की हे जे लक्षण आहे ना कंसात, मूळमध्ये कंसात दिलेलं ज्ञानाकरणकम ज्ञानम, हे मूळ ग्रंथकाराने केलेलं नाही म्हणे. कोणीतरी फेकलं. क्षेपकम. क्षेपकाभंग असतात ना. क्षेपकाभंग म्हणजे काय? जे तुकाराम महाराजांचे नाही आहे पण कोणीतरी बनवले तुका म्हणे घातलं, त्याला म्हणायचं काय? कळलं की नाही? असे अभंग गाठ्यात नसतात. काय झालं? कारण करणाऱ्याला माहिती आहे अभंग करणारा काय की आपल्या नावावर हा काही माल विकणार नाही. मग खाला काय तुका म्हणे, नामा म्हणे, आहे की नाही? एका जनार्दनी. एका जनार्दनी खूप आहे. लय गवळणी आहेत त्या. कळलं की नाही? क्षेपक. चला मग. क्षेपकम लक्षणम इदम. पुढे चला. पुढे काय वाचा? ज्ञानम व्याप्ती ज्ञानम सादृश्य ज्ञानम पद ज्ञानम च करणम येषाम तानी ज्ञान करणकानी अनुमिती उपमिती शाब्दानी. लागली पंक्ती. काय बरं? व्याप्ती ज्ञान, सादृश्य ज्ञान, पद ज्ञान हे काय आहे? करण आहेत ज्यांचे. कुणाचे? अनुमिती उपमिती शाब्द. लक्षात आलं की नाही? वाटल्यास लिहा वहीवर. पेजवर लिहा. मध्यभागी पहिल्या पेज पंक्तीवर ज्ञानम. त्याचे दोन भाग करा. दोन भाग दाखवा असे. नाही कळले दोन भाग कसे दाखवायचे? बरोबर आहे. ज्ञानम लिहिलं ना, त्या ज्ञानमच्या खाली अशी लंबी ओळ मारायची. आणि दोन्हीकडे अशी खाली टोकं दाखवायची म्हणजे दोन भाग झाले. बरोबर? पहिल्या वर लिहा नंबर 1 वर. ज्ञान अकरणक ज्ञान. लिहिलं? ज्ञान अकरणक ज्ञान. आणि इकडे दुसऱ्या बाजूला दाखवा ज्ञान करणक ज्ञान. ज्ञान करणक ज्ञान झालं. आता हे जे ज्ञान करणक ज्ञान आहे ना, याचे 3 भाग दाखवा. 3 विभाग दाखवा. त्यात नंबर 1 वर लिहा अनुमिती. नंबर 2 वर लिहा उपमिती. नंबर 3 वर लिहा शाब्द. ठीक. आता अनुमितीच्या खाली लिहा बाण थोडा 2-3 पंक्तीवर लांब लांब थोडा बाण असं सरळ खाली देऊन लिहा व्याप्ती ज्ञान. आणि तुम्हाला जो बाण दिलाय ना त्याच्यावर शब्द लिहायचा करण. म्हणजे अर्थ काय झाला आता? अनुमितीचं करण व्याप्ती ज्ञान. बरोबर? नंबर 2 वर काय होतं तिथं? उपमिती. तिथेही थोडा लंबा बाण वडा खाली लिहा त्याच्या सादृश्य ज्ञान. मध्ये लिहा करण. आता शेवटी काय आहे? शाब्द. त्याच्या खाली बाण ओढा लंबा थवा आणि तिथे लिहा खाली पद ज्ञान. आणि दोन्हीच्या मध्ये शब्द लिहा करण. बरोबर?
आता जर प्रश्न विचारला तर लगेच उत्तर देता येईल की नाही? अनुमितीचं करण कोण? व्याप्ती ज्ञान. बरोबर? नक्की. सादृश्य ज्ञान कुणाचं करण आहे? उपमितीचं. उपमितीचं करण कोण? सादृश्य ज्ञान. शाब्दी प्रमेयचं करण कोण? पद ज्ञान. कोणत्या ज्ञानाचं करण आहे? शाब्दी ज्ञानाचं. आणि व्याप्ती ज्ञान हे कोणत्या ज्ञानाचं करण आहे? अनुमिती ज्ञानाचं. मग ज्ञान करणवाले ज्ञान किती? कोण कोण? अनुमिती, उपमिती, शाब्द. लक्षात आलं? आणि मूळचे दोन वाक्य ते इकडं ज्ञान अकरणक ज्ञान, त्याच्या खाली लिहा प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान लिहिलं. खाली थोडा बाणवडा 2-4 पंक्ती लांब खाली. आणि लिहा इंद्रिय, इंद्रिये, इंद्रियाणी. आणि दोघांच्या मध्ये शब्द टाका करण. करण. ठीक आहे जी. तर प्रत्यक्ष ज्ञानाचं करण कोण आहे? इंद्रिय आहेत. मग आता प्रत्यक्ष ज्ञान हे ज्ञान करणक ज्ञान आहे की ज्ञान अकरणक ज्ञान आहे? अकरणक ज्ञान आहे. का बरं? प्रत्यक्ष ज्ञानाचं करण कोण आहे? मग इंद्रिय ज्ञान नाहीये का? नाही आहे. इंद्रिय काय आहे? द्रव्य आहे. लक्षात आला आता विषय? चला न्यायबोधिनीमध्ये सापडलं सर्वांना. ज्ञानम, व्याप्ती ज्ञानम, सादृश्य ज्ञानम, पद ज्ञानम, हे 3 ज्ञान घेतले. हे करण आहे. च करणम येशाम तानी, हे करण आहे ज्यांचे. असे ज्ञान करणकानी कोण? अनुमिती, उपमिती, शाब्दानी. मिळालं? पुढे पहा. ज्ञान करणकम न भवती इति ज्ञानाकरणकम. लागली पंक्ती. ज्ञान करणम न भवती म्हणजे ज्ञान करण नाही ज्याचं, त्याला काय म्हणणार? ज्ञानाकरणकम, ज्ञान अकरणकम. तत्वम ज्ञानाकरणत्वम, ज्ञानाकरणत्वम. लागलं की नाही? काय जी? ज्ञानाकरणत्वम प्रत्यक्ष लक्षणम इत्यर्थ. हेच काय झालं? प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण. पुढे ईश्वर प्रत्यक्षस्य अजन्यत्वात्. न्यायबोधिनी पहा. ईश्वर प्रत्यक्षस्य अजन्य. ईश्वराचं प्रत्यक्ष जन्य आहे का अजन्य आहे? अजन्य आहे म्हणजे उत्पन्न होत नाही, अर्थात ईश्वर प्रत्यक्षस्य अजन्यत्वात्. जन्य प्रत्यक्षेच इंद्रियाणाम एव करणत्वम. आणि जन्य प्रत्यक्षाकरिता करण कोण आहे? जन्य प्रत्यक्षेच इंद्रियाणाम एव करणत्वम न तू ज्ञानस्य. ज्ञान करण दोन्ही ठिकाणी नाही आहे की नाही? ईश्वराच्या प्रत्यक्षासाठी ज्ञानकरण नाही आणि जीवाच्या प्रत्यक्षतेसाठी सुद्धा, जीवाचं जे प्रत्यक्ष ज्ञान त्यासाठी सुद्धा करण ज्ञान नाही. करणत्वम न तु ज्ञानस्य इति तयोः उभयोः संग्रह. तयोः उभयोः, तयोः ईश्वर जीव प्रत्यक्षयोः, दोघांचाही काय झाला? संग्रह झाला. म्हणजे दोघांवरही लक्षण जाईल. लक्षात आलं? पुढे प्रत्यक्षम विभजते निर्विकल्पकम इति. आता प्रत्यक्ष ज्ञानाचे विभाग करत आहे 2. कोण कोण? निर्विकल्पकम, सविकल्पकम च इति. हो गया? झालं? बस. पुढचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.